मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैष्णवाच्या घरची संपत्ती महाराज अभंगातून प्रतिपादन करत आहेत. माझ्या राजांनो, तुम्ही असं म्हणाल वैष्णवाच्या घरी धन असतं, वैष्णव श्रीमंत असतात, आणि श्रीमंत असतील तर मग ते वैष्णव कसे, त्यांना कसं काय वैष्णव म्हणताय तुम्ही. महाराज म्हणतात हां, वैष्णव श्रीमंत असतात. महाराज तर असं म्हणतात की जे श्रीमंत असतात तेच वैष्णव असतात. वैष्णव फार श्रीमंत असतात. कसं असते बघा, प्रापंचिक श्रीमंती वेगळी असते आणि पारमार्थिक श्रीमंती वेगळी असते. प्रापंचिक श्रीमंती, जोपर्यंत तो श्रीमंत जिवंत असेल तोपर्यंतच ती श्रीमंती असते, याला प्रापंचिक श्रीमंती असं म्हणतात. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत ती देवत असते, तिला पारमार्थिक श्रीमंती असं म्हणतात. आमच्या आजच्या कार्यक्रमाचे खरं म्हणजे काय म्हणतात त्याला, नियोजक म्हणजे बाबूराव भाऊ नाही का, यजमान ज्ञानेश्वर महाराज हिवाडे आणि ज्ञानेश्वर बाबूराव पाटील हिवाडे हे आमच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत. खरं म्हणजे हे यजमानपद देणं फार महत्त्वाचं आहे, लोड कमी होतो, सप्ताह चांगला होतो, चांगली गोष्ट आहे. हो, विठ्ठल 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 फक्त कधी कधी असं करत जा. कालच्या कीर्तनाचे यजमान आमच्या वाट्यावर देत जा, आमचे त्यांच्या वाट्यावर देत जा. असं करायला काही हरकत नाही. यजमान बदलून द्यायचे, कालचे आणि परवाचे जे होते ते आम्हाला द्यायचे, आमचे त्यांना द्यायचे, म्हणजे तुम्हाला नंतर तारखा देतील मग ते. अर्थात असो हा विनोद आहे. विषय असा आहे, वैष्णवाच्या घरची श्रीमंती वेगळी असते, पारमार्थिकाच्या जीवनातली श्रीमंती वेगळी असते आणि प्रापंचिकाच्या जीवनातली श्रीमंती फार वेगळी असते. माहीत आहे आपल्याला. खरं सांगू का, ज्या श्रीमंतीचा लोकांना राग येतो ती प्रापंचिका, ज्या श्रीमंतीवर अनेक साधक जगतायत हे पारमार्थिकाची श्रीमंती आहे. पारमार्थिकाची श्रीमंती आहे. सांगू, प्रापंचिकाची श्रीमंती जात असते, तो जळला की ती सुद्धा त्याच्यासोबत जळून जाते, पण पारमार्थिकाची श्रीमंती मात्र 750 वर्षानंतर सुद्धा आपल्याला अनेक संदेश देत असते. मी विचारेल, तुम्ही नक्की सांगाल, मी नेहमी विचारेल की तुम्हाला माहीत आहे की या महाराष्ट्रातले दुसरे मुख्यमंत्री कोण होते, काय नाव आहे त्यांचं? 5000 रुपये बक्षीस आहे. चोपदार. आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री माहीत आहे? नाही माहीत. आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री माहीत नाहीत म्हणजे का ते श्रीमंत नाहीत? आपल्या देशातले पहिले मुख्यमंत्री, दुसरे मुख्यमंत्री तुम्हाला माहित नाही याचा अर्थ का ते श्रीमंत नाहीत? श्रीमंत नाहीत. अरे ते किती श्रीमंत आहे, काय भांडणं आहे पदासाठी,
पहिले जे दोस्ती करत होते ते आता कुस्ती करतायत, पहिले जे कुस्ती करत होते ते आता दोस्ती करतायत. हे सगळं आहे कशासाठी? श्रीमंतीसाठीच ना, पदासाठीच ना. हे सगळं जर पदासाठी असेल तर मला असं वाटते पदं का लहान असतात का? पदं फार मोठे असतात. खूप मोठा मान असतो माणसाचा, खूप मोठा लवाजमा असतो. एखाद्या वेळेला मुख्यमंत्री जर या ठिकाणी यायचे ठरलेत ना, हेलिपॅड तयार करावं लागतं. नंतर हेलिकॉप्टर डट 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 करत खाली उतरतं. त्या ठिकाणी सगळे लाल दिवे झाकझाक करत असतात. सगळी खादी खाकी, खादी खाकी, खादी खाकी, खादी खाकी, खादी खाकी. अजून नाही समजलं? सगळी त्या ठिकाणी एकत्रित जमलेली असते. खादी खाकी, खादी खाकी सगळी एकत्रित जमलेली असते. काय असते महाराज? थाटतो सामान्य माणसाला जवळ सुद्धा जाण्याची ताकद नसते, एवढा मोठा लवाजमा असतो. एका बाजूने प्रापंचिक श्रीमंतीचा, एका बाजूने प्रापंचिक श्रीमंती जर आपण पाहिली तर नेत्र दीपक सगळा लवाजमा असतो. काय गाड्या असतायत, काय पोलीस असतायत, काय मंत्री संत्री असतायत, काय आमदार खासदार असतात, काय पडतात ती माणसं. मला असं वाटतं हे प्रापंचिक श्रीमंती आहे की ज्या श्रीमंतीच्या पाठीमागं पुढे हजारो माणसं असतात. आणि हे पारमार्थिक श्रीमंती आहे की ज्यांना मादोगिरी मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या झोडीमध्ये गौऱ्या टाकल्या जातात. ही पारमार्थिक श्रीमंती आहे, पारमार्थिक श्रीमंती. या श्रीमंतीचा जर आपण विचार केला तर ही श्रीमंती भोगाची श्रीमंती आहे. आणि त्या श्रीमंतीचा जर आपण विचार केला तर ती श्रीमंती त्यागाची श्रीमंती आहे, त्यागाची श्रीमंती आहे. आणि म्हणूनच भोगाची श्रीमंती ही संपणारी असते आणि त्यागाची श्रीमंती हजारो वर्षानंतर सुद्धा सामान्य लोकांना आणि साधकांना संदेश देण्याचं काम करते. म्हणूनच मी बोलून गेलो होतो की वैष्णवसुद्धा श्रीमंत असतात. जे श्रीमंत असतात ते वैष्णव असतात. आपल्या घरचं धन वेगळं असेल, आपल्या घरचं धन म्हणजे सोनं असेल, आपल्या घरचं धन म्हणजे सत्ता असेल, आपल्या घरचं धन म्हणजे पैसा असेल, आपल्या घरचं धन म्हणजे मान असेल. पण पारमार्थिकाच्या घरचं धन वेगळं असतं. परमार्थ हे महाधन परमार्थ हो महाधन जोडी भावया जतन व्यसनाचे. परमार्थ भावया जतन उपाय लाभाचे. परमार्थातलं हे धन आहे. या धनाने पारमार्थिक माणसं श्रीमंत असतात. आणि म्हणून वैष्णव कशाला म्हणतात? जे धनवान असतात, जे श्रीमंत असतात ते वैष्णव असतात. वैष्णवाच्या घरी धन असतं. चला पुढे आपण विचार करू. आपण अत्यंत सुज्ञ श्रोते आहात. आपण माझे विचार अत्यंत प्रेमाने ऐकणार आहात. संकल्पित वेळामध्ये मला ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी थांबवायची आहे. बघा गड्या, कोण असा माणूस आहे की ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा नाही? कोण असा माणूस आहे की ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा नाही? पुढचं वाक्य ऐका. कोण असा माणूस आहे की जो श्रीमंत आहे? कोण असा माणूस आहे नाही की ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा नाही? आणि कोण असा माणूस आहे की जो श्रीमंत आहे? श्रीमंत आहे. मला असं वाटते श्रीमंत होण्याची सगळ्यांचीच इच्छा असली तरीसुद्धा आणखी जर काही इच्छा असेल तर तो भिकारीच आहे ना? तो भिकारीच आहे ना? आणखी जर काही इच्छा असेल, खरं सांगा, खरं सांगा, पहिल्यापेक्षा आपले कपडे चांगले आहेत, पहिल्यापेक्षा आपल्याजवळ पैसेसुद्धा जास्त आहेत, पहिल्यापेक्षा आपले घरंसुद्धा आणखी चांगले आहेत. जोगदंड भाऊ, पहिल्यापेक्षा आपली श्रीमंतीसुद्धा नक्कीच चांगली आहे. पहिल्यापेक्षा मला असं वाटते आपला मानसुद्धा अत्यंत चांगला आहे. पहिल्यापेक्षा सायकलसुद्धा भेटत नव्हती राव, सायकल नाही का? हेच आहे ना पुढे बसलेले,
सायकल जर एखाद्या माणसाने आणली असती ना, सगळे लोक जमा व्हायचे, काय राजा सायकल का माणूस चालवतो राजा सायकल राजा. आता तर हेलिकॉप्टरवरून गेलं आणि विमान गेलं तर पाहत नाही तुम्ही त्याच्याकडे, श्रीमंती आहेस ना. एवढी मोठी श्रीमंती असूनही तुमची जर इच्छा कायम असेल तर तुम्ही भिकारीच आहात ना, भिकारीच आहात ना. श्रीमंत होण्याची इच्छा असलेली माणसं जर आणखी श्रीमंत होण्याची इच्छा करत असतील तर शास्त्र म्हणते ते भिकारी आहेत, भिकारी आहेत. आणि निर्धन माणसं जर काहीच इच्छा न करता जगत असतील तर शास्त्र म्हणते ते श्रीमंत आहेत. विठ्ठल 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 आश्चर्य आहे की ज्या माणसाजवळ 10 रुपये तो 100 रुपयाची इच्छा करतो, ज्या माणसाजवळ 100 रुपये तो 1000 रुपयाची इच्छा करतो, 1000 आहेत तो 10,000 रुपयाची इच्छा करतो, 10,000 आहेत तो 50,000ची, तो 50,000, 50 लाखाची, 50 लाख, आणखी 1 कोटीची. 1 कोटी ज्याच्याजवळ आहेत तो पंचायत समितीची, पंचायत समिती आली, जिल्हा परिषदची, जिल्हा परिषद जमली, नंतर अध्यक्षाची, झालाय अध्यक्ष, मग आमदाराची, झालाय आमदार, मग मंत्र्याची, झालाय मंत्री, मग मुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मग रंग बदलण्याचं काम पडलं तरी बदलण्याचं काम पडलं तरी चालेल. बघाकडे माझी इच्छा आहे, खरं सांगतो तुमची काय इच्छा आहे मला क्षमा करा. मला असं वाटतंय तुम्ही जर पांढरे कपड्यावर असाल ना, पांढऱ्या कपड्याचा रंग नाही बदलला पाहिजे, हा तुमचा परिचय आहे. हा चोपदार जर या कपड्यावर असेल ना, मला वाटते कीर्तनामध्ये हा चोपदार याच कपड्यावर असला पाहिजे, त्याचा रंग नाही बदलला पाहिजे, हा त्याचा परिचय आहे. रंग बदलणं म्हणजे अधोगती आहे बरं का, लक्षात ठेवा, प्रगती नाही. रंग बदलणं म्हणजे प्रगती नाही, प्रगती नाही. ते कोण्या क्षेत्रातला माणूस असू द्या, रंग जर बदलत असतील तर ती प्रगती नाही. माहीत आहे तुम्हाला, मगराने पाण्यातच राहिलं पाहिजे. मगराने, मगर पाण्यात असेल ना तर हत्तीला सुद्धा झुंजू शकतो, पकडू शकतो, आणि तो जर पाण्याच्या बाहेर आला तर कुत्रेसुद्धा त्याच्यावर ताव मारत असतात. मला असं वाटतंय मगराने जसं पाणी सोडू नये तसं माणसाने सुद्धा आपला तत्व कधी सोडू नये, तत्व सोडू नये, तत्व सोडू नये. विठ्ठल 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 आम्ही नाही बदलला आमचा रंग, आम्ही नाही बदलला. अरे आमच्या ज्ञानोबारायच्या झेंड्याचा रंग भगवाच होता, आमच्या तुकोबारायच्या झेंड्याचा रंग सुद्धा भगवाच होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज सुद्धा भगवाच होता. मला असं वाटते आजही वारकऱ्याचा ध्वज भगवाच आहे. आणि भगव्या ध्वजाला जी काठी असते ना, त्याच काठीची लोक पूजा करत असतात. लक्षात ठेवा, भगव्या ध्वजाला असेल त्याच काठीची पूजा होते बरं का, भगव्या ध्वजाला असेल त्याच दंडाची पूजा होत असते. मला असं सांगू द्या की खऱ्या अर्थाने मगराने पाणी सोडायचं नसते. काही दिवस जरी बरे वाटत असले ना तरी नंतरचे दिवस एखाद्या वेळेला तुम्हाला काही समजलं नाही यातलं. विठ्ठल 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 क्षमा करा, मला असं सांगू द्या, हा परिचय. काय सांगत होतो मग त्याच्या अगोदर, नाही ते जाऊ द्या, आता त्याच्या अगोदरचं सांगत होतो मी काहीतरी. असू द्या, कोणाला श्रीमंत होण्याची इच्छा हे सांगत होतो. हो, हे झालं की ते असलं पाहिजे, ते झालं की ते असलं पाहिजे, ते झालं की ते असलं पाहिजे. निस्सो वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशाम क्षितिपालताम क्षितिपती चक्रे शताम वांछती चक्रेशाम सुरपालताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछती ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम. आशामधिको गता, आशा माणसाला वाढत जाते. जो माणूस आजही आसक्त असेल ना तो माणूस भिकारी आहे, ज्याची आशा संपलेली असेल ना तो माणूस श्रीमंत आहे. तो मी असलो तरी माझं सुद्धा कीर्तन झाल्यानंतर आशा आहे, मी गरीब आहे, दरिद्री आहे, संपल्यानंतर मी श्रीमंत आहे. ज्याची आशा संपली असेल समजून चाला तो श्रीमंत, ज्याची आशा बाकी असेल समजून चाला तो भिकारी. आणि म्हणून श्रीमंती ते श्रीमंती आहे की जी आशा संपवते पण संपत नाही. पुन्हा 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 आपण श्रीमंत असावं असं माणसाला वाटतंय आणि पुढे चाला गड्या.
माणूस त्यासाठी धन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मिळू नये अशा मताचा मी नाही, ते मिळवलं पाहिजे. पण अनैतिक जर असेल तर त्याच्या ठिकाणी दोष राहत असतात. अनैतिक धनाच्या पाठीमागं काय दोष आहे याबद्दल नाथबाबा फार सुंदर वर्णन करतायत. नाथबाबा म्हणतायत, द्रव्यतेथ अतिव्याधी, अर्थ लक्षात घ्या. द्रव्यतेथ अतिव्याधी, बरोबर आहे ना. द्रव्यतेथ दुष्टबुद्धी, द्रव्यतेथ सलोभ क्रोधी, असत्य निरवधी द्रव्यापासी, द्रव्यतेथ अतिविकल्प, बरोबर आहे. द्रव्यतेथ वसे पाप, द्रव्यतेथ अति संताप पूर्ण दुःख रूप ते द्रव्य. हे दाने त्यागिता फलगोमटे, हे दाने त्यागिता फलगोमटे, लोभिया नरकात लोटे, द्रव्या ऐसे ओखटे आणि गोमटे, आनन देखे ती लोकी म्हणून आसंग. खोटा त्यांचा म्हणून आसंग, द्रव्याची मागे कळका सलाग, म्हणून असंग खोटा त्यांचा, म्हणून असंग खोटाचा, म्हणून असंग खोटाचा, म्हणून असंग खोटाचा, म्हणून असंग हे सगळे अनर्थ द्रव्याचा आश्रय घेऊन राहत असतात. मला पुढे सांगू द्या. पण तुम्ही असं म्हणाल की महाराज आम्ही पैसा कमवायचा नाही, धनाचाच विचार असल्यामुळे आम्ही धन कमवायचं नाही, आम्ही रत्न कमवायचे नाहीत, आम्ही त्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. केले पाहिजेत दादा, भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. खूप चांगलं घर बांधलं पाहिजे, खूप मस्त मजले चढवले पाहिजेत, खूप चांगली गाडी घेतली पाहिजे, बांधा सोप्या माड्या घरे, नक्कीच कमाई खूप केली पाहिजे, नक्की केली पाहिजे. माझे महाराजसुद्धा सांगतात की खूप श्रीमंत असलं पाहिजे. मी तर नेहमी असं म्हणेल की किती श्रीमंती असली पाहिजे माणसाची, किती सोनं असलं पाहिजे आपल्या घरात. मला असं वाटतं की किमान प्रत्येकाच्या घरात 1 क्विंटल तरी असलं पाहिजे. 1 क्विंटल असलं, 1 क्विंटल सोनं चोपदार. किती? अरे कोणा होतं म्हणा ते. हे सगळं सोन्याचंच आहे वाटते. अर्थात प्रत्येकाच्या घरी सोनं असावं, किमान 1 क्विंटल तरी असावं. या देशाचा परिचय किलोने किंवा क्विंटलने नाही. या देशामध्ये घरच्या घर सोन्याचे होते, या देशातले मंदिर सोन्याचे होते. चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजाने सोरटी सोमनाथ या मंदिराचा ज्यावेळेला जीर्णोद्धार केला ना, त्यावेळेला त्या मंदिराचा परकोट 300 एकराचा होता, सोन्याच्या पत्र्याने मडवलेला होता. मंदिराचा गाभारा इतका विशाल होता, 300 भक्त एकाच वेळेला बसून अभिषेक करू शकतील इतका विशाल गाभारा होता. त्या काळातलं विज्ञान इतकं प्रगत होतं. 8 फूट ती पिंड अदांतरी तरंगत होते. मंदिराच्या समोर जो सभामंडप होता त्याला खांब होते, मातीचे नाहीत, लाकडाचे नाहीत, दगडाचे नाहीत, चुन्याचे नाहीत, त्या ठिकाणी काशाचे नाहीत, तांब्याचे नाहीत. त्या ठिकाणी ते खांब चांदीचेही नव्हते, खांब सोन्याचे होते. 1000 मणाचा एक असे 777 खांब होते. मंदिराच्या समोर जी पेटी ठेवल्या जात होती ना, त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती 5 लोक टाकत होते. दिवसातून 3 वेळेला खाली केल्या जात होती. 1 वेळेला जर खाली केली ना तर 200 हत्तीवर लादून त्यातलं धन कोशाघरात नेल्या जात होतं. माहीत आहे? अरे त्या ठिकाणी ती पेटी घंटा होती, घंटा. ती घंटा काय मग माणसं वाजवत होते का? 5000 मणाची घंटा होती. एकूण 300 हत्ती, एकूण 300 हत्ती सोन्याच्या साखळीने बांधल्या जात होते. हत्ती हालत होते आणि घंटा वाजवत होती. एवढी मोठी श्रीमंती या देशामध्ये होती की या देशातले घरं सुद्धा सोन्याचे होते. माहीत आहे तुम्हाला? या देशामध्ये भरपूर वनं होते महाराज. त्या वनामध्ये भरपूर वृक्ष होते. एक वाक्य बोलू का? ज्या वेळेला या देशामध्ये भरपूर वनं होते ना, त्यावेळेला या देशाला वनमंत्री नव्हते.
वनमंत्री म्हणून तर वन होतील का, म्हणून तर वन होते. भरपूर वृक्ष होते, वृक्षावर फांद्या होत्या, त्या फांद्यावर बसणाऱ्या चिड्या सुद्धा सोन्याच्या होत्या. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत वो जा ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि वो हरि ओम, हरि ओम, हरि ओम. ये हर मोहन एक बालक है, राधा एक एक बाला. राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भरपूर सोन्याचा देश म्हणून ओळखला जात होता. या देशातलं सोनं स्वातंत्र्याच्या अगोदर गोऱ्यांनी लुटलं आणि स्वातंत्र्याच्या नंतर काळ्यांनी लुटलं, मग कंगाल झालो होतो आपण. नाही तर कर्जमाफी मागण्याची पाडीच आली नसती लोक तुमच्यावर इतकं सोनं होतं, लुटल्या गेलं. खऱ्या अर्थाने मला सांगू द्या, सोनं असावं गड्या प्रत्येकाच्या घरामध्ये. खूप श्रीमंत असावं गड्या तुम्ही, माझी इच्छा आहे. आम्ही जर आहोत तर तुम्ही का असू नये. कीर्तनकार जर श्रीमंत असतील तर श्रोत्याने का असू नये. कीर्तनकार जर श्रीमंत असतील तर चोपदाराने श्रीमंत का असू नये. मला असं वाटते सगळ्यांनी श्रीमंत असलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरी सोनं असलं पाहिजे, किमान 1 क्विंटल तरी असलं पाहिजे. पण पुढचं ऐका, त्या सोन्याच्या बाजूने संस्कृती असली पाहिजे, त्या सोन्याच्या बाजूने धर्म असला पाहिजे, त्या सोन्याच्या बाजूने गोग्रास असला पाहिजे. ठेवत नसाल तर एक दिवस ते सोनं तुमचे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाहीत, आणि ठेवत असाल तर ते सोनं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून सोनं असायला हरकत नाही. हे दाने त्यागिता फल गोमटे, लोभिया नरकात लोटे. द्रव्य ऐसे ओखटे आणि गोमटे, आनन देखे ती लोकी. भरपूर असावं, खूप असावं, पण महाराज म्हणतात त्याचा विनियोगसुद्धा असावा, त्याचा उपभोगही असावा आणि त्याचा उपयोगही असावा. मदमाशी लेकाची मदाची कण गोडा करते, स्वतःही खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. मग एक दिवस कोणीतरी येऊन सगळंच्या सगळं घेऊन गेल्याशिवाय राहत नाही, असं होऊ नये. यासाठी धनाचा उपभोगही घेतला पाहिजे आणि धनाचा उपयोगही केला पाहिजे. ऐकतंय आपण? म्हणजे माझा आवाज इतका बसला की मला बोलणंसुद्धा त्रासाचं होतं आहे, तरीसुद्धा आपण विचार करणार आहोत. मी एक विचार नेहमी सांगत राहील की धरणाला भिंत असली पाहिजे, बरोबर आहे, असली पाहिजे. तुमच्याकडे धरण आहे का? आहे ना पैठणचं, त्याला भिंत असते. अशी सलग बांधतात का दरवाजा ठेवतात? त्याला दरवाजा ठेवतात. भिंत कशासाठी बांधतात भाऊ? पाणी अडवायसाठी. दरवाजा कशासाठी ठेवतात? पाणी सोडायसाठी. मग अडवतात कशासाठी? सोडायसाठी. अडवलंही पाहिजे आणि सोडलंही पाहिजे. सोडलं नाही तर काय होईल? भिंत फुटून जाईल. सोडलं पाहिजे. जर समजा साचवतच बसले, बघा ती भिंत संतोष महाराज खाली ठेवल्या जाते की ती पाणी असलं ना तर ती खाली असते, ती एकदम नाही भरल्या जात. आपण असं ठाचू भरतो, ती भिंत खाली असते, म्हणूनच सुरक्षित असते. सोडल्या जाते पाणी. भरपूर पाणी अडवलं पाहिजे आणि पाणी सोडण्यासाठी दरवाजाही ठेवला पाहिजे. असा एखादा सप्ताह असला की दरवाजा उघडला पाहिजे. उदास विचारे
बघा गड्या कसं ऐकताय तुम्ही मला माहीत नाही. पाणी जर असेल ना सोडत राहा गड्या. इकडे भरपूर पाणी आलंय आता. मस्त घरं बांधलेत तुम्ही. नाही खूप चांगले गुंठे चाललेत आपले. पहिले नव्हता एवढा पैसा या भागात. दरवाजा ठेवा गड्या. दरवाजा नाही ठेवला ना फुटल्याशिवाय राहणार नाही बघा. मला असं वाटतं की मग ते कुठून पुढे काही सांगतंय कुठूनही पुढू शकतं ते विनतं मग कुठूनही पुढू शकतं. दरवाजा ठेवा. भिंत चालली मग अशी. अर्थात धन मिळवलंही पाहिजे, धनाचा उपभोगही घेतला पाहिजे आणि धनाचा संस्कृतीसाठी उपयोगही केला पाहिजे. करत नसाल तर लिहून ठेवा. एक दिवस ते धन तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, धोका दिल्याशिवाय राहणार नाही. हे ओव्या सांगते, मी सांगत नाही. नाथ महाराज सांगतायत, मी नाही सांगत. आणि म्हणून धनाचा विनियोग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. धन मिळवण्याचा लोक प्रयत्न करतायत. चला धीरे धीरे आपण पुढे जाणार आहोत. धन मिळवण्याचा प्रयत्न लोक का करतायत? त्याच्याजवळ तर अनर्थ असतील तर तरीसुद्धा धनाचा इच्छा माणसं का करतायत? त्याचं कारण असं आहे अशोकराव की धन असलं की माणसाला मान भेटतो. आहे ना, माणसाला मान भेटतो. लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. तहा लागी सर्व मान्य है जगी, मान्य है जगी, सर्व मान्य है जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. माणसाला मान भेटतो. चाणक्य तर असं म्हणतात, अर्थवान सर्व लोकस्य बहुमता. अर्थवान जो माणूस असेल ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे टमाटे आणि बटाटे असले तरी सुद्धा लोक त्याला मान देत आहेत. बरोबर आहे. अर्थवान सर्व लोकस्य बहुमता. अरे दारिद्र्यम खलु पुरुषस्य जीवितम मरणम. दरिद्री माणूस लेका जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा असतो. दरिद्री माणसाला कोण मान देतो? कोण मान देतो? नाही माऊली, कोण विचारते गरीब माणसाला? कोणी विचारत नाही. माहीत आहे पुढचं वाक्य तर अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. हितम अप्य धनस्य वाक्यम न ब्रूयते. एखादा गरीब माणूस चांगलं सांगत असला तरी सुद्धा लोक त्याचं ऐकत नाही. हे दुर्भाग्य आहे. ऐकतात गावात एखादा गरीब माणूस असला तर ऐकतात त्याचं? नाही ऐकत. श्रीमंताने काही सांगितलं तरी सुद्धा लोक ऐकतायत आणि लोकांना ऐकावं लागतं. इतकं खोटं बोलतायत राव हे लोक सगळे श्रीमंत, तरी सुद्धा ऐकावंच लागतं का नाही आपल्याला? इतकी खोटं बोलण्याची काही सीमा असते का राव? सदा सुखी तरी सुद्धा सदा सुखी असतात. खोटं बोलू नये, सदा सुखी, नाही का? अर्थात त्याच्या अगोदरचं तुम्ही पाहता काय झालं. मला असं म्हणायचं आहे की ही माणसं, हा मान कशामुळे भेटतो? हा मान कुठलाही असो, मला वाटते परमार्थामध्ये सुद्धा आज विद्वानापेक्षाही कलाकाराला जास्त मान भेटतो. हे दुर्भाग्य आहे. विद्वानापेक्षा सुद्धा आमच्यासारख्या कीर्तनकाराला एखाद्या वेळेला मान भेटतो. हे दुर्भाग्य आहे. आणि जाणकार जे असतील ना ते हिऱ्यालाच मान देतात. तो भाग जरी वेगळा असला तरी जे जाणकार नाही त्याच्या पुढे गांजरंसुद्धा उठी आहे. मला सांगू द्या की खऱ्या अर्थाने धनामुळे माणसाला मान भेटतो. सर्व मान्यता आहे जगी मान भेटतो असं म्हणतायत एक सुभाषितकार. यशास्ति वित्तं सरलक कुलीना स पंडिता स श्रुतिमान गुणज्ञा स एव वक्ता स च दर्शनीया सर्वे गुणांकांचनमाश्रयन्ते. अर्थात जो धनवान असेल स एव वक्ता. यशास्ति वित्तं सरलक कुलीना, त्याला लोक कुलीन समजतात. काय कुलीन आहात भाऊ तुम्ही? खरं म्हणजे तुमची पिढी खरं काय कुलीन आहात तुम्ही? पैसे आहेत ना लोक कुलीन समजतात. हा, यशास्ति वित्तं सरलक कुलीना स पंडिता. काय पंडित आहे राव तुम्ही? बापरे किती पांडित्य आहे तुमचं. स एव वक्ता स च दर्शनीया. काय सुंदर दिसता राव तुम्ही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस भाकर जात नाही माणसाला. काय मस्त दिसताय तुम्ही. पैसे आहेत ना म्हणावं लागतं. काय सुंदर दिसताय तुम्ही. स एव वक्ता. काय मस्त बोलताय राव तुम्ही. किती तुमचं बोलणं ऐकतच राव वाटते माणसाला. त्याने विचारलं माझ्या बोलण्यातलं तुम्हाला काय आवडलं? तुम्ही नाही का शेवटी म्हटले आता मी माझं बोलणं थांबवतो. ते फारच आवडलं बघा.
सही वक्ता, त्याला वक्ता समजतात लोक. पैसे आहेत ना, काय मस्त बोलले साहेब तुम्ही. आपा आजचं आहे ना असं भाषण झकास झालं. साहेब आपल्या सौभाग्यवतीला सांगताय आजचं भाषण इतकं झकास झालं, इतकं मस्त भाषण झालं, पण ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते. ऐकणारे सगळे गाढव होते. सौभाग्यवती म्हटले भाषण खूप खास झालं, पण मलाही समजलं की ऐकणारे सगळे गाढवच आहेत. ऐकणारे सगळे गाढवच आहेत. विचारलं साहेबाने तुला कसं काय समजलं ऐकणारे गाढव होते म्हणून. ती म्हटली तुम्ही नाही का सारखे म्हणायचे माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो. समजलं का काही. तुम्ही सारखे म्हणायचे ना ऐकणारे गाढव कशावरून. तुम्ही सारखे म्हणायचे ना माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो. त्या तुमचेच बंधू आहेत म्हणजे सगळे गाढवच आहेत. सएव वक्ता सएव वक्ता, त्याला लोक वक्ता समजतात. काय सुंदर बोलताय. दृष्टांत आहे पहा. आमच्याकडचा एका गावात सरपंच साहेबाला 26 जानेवारीचं आमंत्रण आलं शाळेतलं. पहिल्यानेच ते पोचले होते तिथं. कधी बिचारे शाळेत गेलेच नव्हते. आणि आता सरपंच साहेब तुमच्याशी बोलणार आहेत असं सरांनी सांगितलं. सरपंच साहेब माईकजवळ उभे राहिले आणि फुका मारून तंबाखू देऊन टाकली माईकला आणि बोलायला सुरुवात केली. पोरो हो आजची 26 जानेवारी. वा रे वा 26 जानेवारी. याला म्हणतात पोरो 26 जानेवारी. अशी असते का 26 जानेवारी. वा रे वा 26 जानेवारी. वा रे वा 26 जानेवारी. काय तिरंगा फडकतो. काय एका रेषेत सगळे मुलं बसलेत. क्रांतीवीराच्या फोटोची पूजा सुद्धा माझ्या हाताने या ठिकाणी केली. मी सरपंच आहे. वा रे वा 26 जानेवारी. याला म्हणतात 26 जानेवारी. अशी असते 26 जानेवारी. पोरो तुमच्या माहितीसाठी सांगतो लेको 26 जानेवारी अरे कालची 25 जानेवारी होती म्हणून आजची मी सगळ्या शिक्षकांना सांगू इच्छितो की इतकी चांगली 26 जानेवारी तुम्ही प्रत्येक वर्षाने का साजरी करता. भाऊ इतकी चांगली 26 जानेवारी तुम्ही प्रत्येक वर्षाने का साजरी करता. आपल्या शाळेमध्ये ही 26 जानेवारी प्रत्येक आठवड्याला चांगली झाली पाहिजे. सदैव वक्ता सदैव वक्ता. धन आहे ना त्याला वक्ता समजतात. पैसा आहे ना त्याला कुलीन समजतात. पैसा आहे ना खऱ्या अर्थाने त्याला दर्शनीय समजतात. त्याला पंडित समजतात. सर्वे गुणांकांचन माश्रयन्ते. माणसाला जो मान भेटतो ना गड्या या युगातला तो मान माणसाचा मान नाही, तो पैशाचा मान आहे. पैशाचा मान. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. सब अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करें. याचा आवाज थोडा कमी कर ना. पक्वादाचा कमी कर थोडा. अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करें. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ये पैसों के भाई अपना साथी नहीं कोई. सब ये पैसों के भाई अपना साथी नहीं कोई. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.